नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अर्जुनने प्रेमाची कबुली दिलेली आहे, त्याचबरोबर सायलीनेही आता अर्जुनला प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि दोघंही खूप खुश आहेत। त्यांच्या नात्याचा एकमेकांनी स्वीकार केलेला आहे आणि आता सायली अर्जुनने ठरवलेलं आहे की लवकरच सुभेदारांचं मन जिंकायचं आणि सायली पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरामध्ये राहायला जाणार आहे। हे सगळं ठरलेलं असतं आणि त्यासाठी त्या दोघांची तयारीही चाललेली असते। परंतु मध्येच आता खूप मोठा गोंधळ होणार झालेला आहे, कारण घरी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की अर्जुनचे लग्न प्रियासोबत करायचं। मग अर्जुन आता घरी आलेला असतो, त्याच्या डोक्याला पट्टी बांधलेली असते आणि सगळेजण बसलेले असतात। तेव्हा अर्जुनला प्रताप म्हणू लागतो की अर्जुन, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे। पूर्णाजी पण म्हणते की अर्जुन बोलायचं आहे। मग सगळेजण तसं विचारत आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, बोला। आणि अर्जुनला माहीतच नसतं की यांना सगळ्यांना कोणत्या विषयावर त्याच्याशी बोलायचं आहे। अर्जुन बोला म्हटल्यानंतर सगळेजण बोलायला सुरुवात करतात आणि अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन, जे झालं गेलं ते सगळं आता गंगेला मिळालं म्हणायचं आणि आता पुढील आयुष्याला सुरुवात करायची आहे। आपण सगळ्यांनी सगळ्या गोष्टी सोडून पुढे जायचं आहे असा विचार अर्जुनने केले, अर्जुनला सांगत असतात। आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनला जेव्हा या सर्व गोष्टी सांगितल्या जात असतात तेव्हा अर्जुनला माहिती नसतं की या सगळ्यांच्या मनात काय चालू आहे आणि अर्जुन मात्र शांतपणे तिथं असतो। अर्जुन म्हणत असतो, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? अर्जुनला असं वाटत असतं की अरे, हे तर म्हणतील की सायलीसोबतच्या संसाराबाबतीत बोलतील, पण इथे पूर्णाजी मात्र वेगळंच बोलत असते। पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन, आम्हाला ना तुझ्याशी या विषयावरती बोलायचं आहे, ते म्हणजे की अर्जुन, तुला एक गोष्ट विचारायची आहे। तेव्हा सगळेजण अर्जुन म्हणतो, हां बोला। तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी ठरवलेलं आहे की आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की तुझं आणि तन्वीचं लग्न लावून द्यायचं आहे, कारण आता झालेल्या गोष्टी विसरून पुन्हा नवीन आयुष्य सुरुवात करायची आहे। हे सगळं बोलणं सुरू असतं। तेव्हा अर्जुनला धक्का बसतो। अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही हे सगळे? तेव्हा मात्र इकडे अर्जुन तसं म्हटल्यानंतर सगळे म्हणत असतात, काय बोलतोय म्हणजे? जे खरं आहे ना तेच सगळं आम्ही बोलत आहे। हे सगळं चालू असतं आणि त्याचवेळी पूर्णाजी आणि त्यांना अर्जुन म्हणतो की नाही, मी हे लग्न करणार नाही। आता सगळेजण घरातले नाही म्हणालेले सगळ्यांना रविराज आणि प्रतिमा यांनी तर नकार दर्शवलेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे रविराज आणि प्रतिमा यांना आता सगळेजण त्यांच्या घरी जातात। म्हणजे पूर्णाजी आणि कल्पना हे दोघंही घरी जायला निघतात आणि तिथे जाऊन त्यांच्याशी बोलायचं असतं, त्यांना सांगायचं असतं। तेव्हा रविराज म्हणतो की ठीक आहे। तर प्रिया म्हणत असते की बाबा, मला ना अर्जुनशी लग्न करायला इंटरेस्ट आहे, मला अर्जुनशी लग्न करायचं आहे। त्यावेळेस प्रिया असं म्हटल्यानंतर इकडे अर्जुनशी लग्न करायचं आहे, कारण माझं अर्जुनवर खूप प्रेम आहे, मी दुसरं कोणाशीही लग्न करू शकत नाही असं प्रियाने सांगितल्यानंतर सगळ्यांनाच तिथे खूप मोठा धक्का बसलेला असतो। पण प्रिया तर आता या लग्नाला तयार आहे आणि ती म्हणत असते की मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्या घराला आणि अर्जुनला माझी गरज आहे। या मोठ्या धक्क्यातून मी अर्जुनला बाहेर काढू शकेल असं प्रियाचं म्हणणं असतं। त्यावरती इकडे मग रविराज म्हणतो की ठीक आहे, आपल्याला जोपर्यंत अर्जुन सायलीचा डिवोर्स होत नाही तोपर्यंत हे लग्न करता येणार नाही। मग कल्पना आणि पूर्णाजी म्हणतात की अर्जुनकडून ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायच्या आहेत ते आम्हाला माहिती आहे आणि आम्ही ते करून घेऊ असं इकडे कल्पनाचं आणि पूर्णाजीचं म्हणणं असतं। त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आम्ही ठरवू आता कशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत आणि आम्ही अर्जुनशी त्या बाबतीत बोलून घेऊ असं त्यांनी सांगितलेलं असतं। आणि मग अर्जुनकडून डिवोर्स घ्यायचा, सायलीच्या सह्या कशा घ्यायच्या हे कल्पना म्हणते ते माझ्यावर राहिलं, आपण एकदा का त्यांचा डिवोर्स झाला तर आपण हे लग्न करू शकतो ना रविराज भाऊजी? तेव्हा रविराज म्हणत असतो की हो, जोपर्यंत हे लीगल होऊ शकत नाही तोपर्यंत मी या लग्नाला परवानगी देणार नाही असं रविराजचं स्पष्ट म्हणणं असतं। आणि मग इकडे आता सगळा गोंधळ झालेला असतो। पण सुमन म्हणत असते, मला काय वाटतंय माहिती आहे का, पण सायली आणि अर्जुनला तरी एकदा विचारलं पाहिजे ना हे सगळं नक्की काय आहे ते, कारण त्याला मान्य आहे का? तेव्हा पूर्णाजी म्हणते, सुमन तुझं बरोबर आहे, पण अर्जुन आता एवढं सहजासहजी या गोष्टींसाठी तयारच होणार नाही, कारण काहीही झालं तरीही अर्जुन कसा आहे हे माहिती आहे ना आपल्याला। हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी इकडे अर्जुनच्या बाबतीत हे सगळं बोलणं चालू असतं। तेव्हा इकडे अर्जुनला आता हे सगळं समजवायचं कसं हे पूर्णाजी म्हणते, माझ्यावर सोपवा, मी त्याला व्यवस्थितरित्या हँडल करू शकते, माझा शब्द तो डावलणार नाही असं सगळ्यांचं म्हणणं असतं। आणि मग
पूर्णाजी त्याचबरोबर कल्पनाने आता पुढचा प्लॅन केलेला असतो की कशा पद्धतीनं अर्जुनला ब्लॅकमेल करायचं आणि त्याच्याकडून हे सगळं वधवून घ्यायचं, हा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. तर इकडे नागराज म्हणत असतो, बरोबर आहे, आता जर हे सगळं करायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला ज्या पद्धतीनं करायच्या आहेत त्या पद्धतीनं आपण बोलू शकतो, हे नागराज म्हणत असतो. आणि जर तन्वीची इच्छा असेल या लग्नासाठी तर आपण हे लग्न लावून देऊया, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे नागराज म्हणत असतो की तन्वी जर सुखात राहणार असेल, तन्वीला जर हे लग्न करायचं असेल तर आपली काहीच हरकत नाही, हे सगळं बोलणं झालेलं असतं. आणि मग आता प्रियाने तयारी दर्शवलेली असते, ती म्हणजे डिवोर्स पेपर तयार करायची. आणि प्रियाने त्या वकिलांची भेट घेतलेली असते. मागे ज्या वकिलांना प्रिया भेटायला गेलेली असते त्याच वकिलांना प्रिया भेटायला जाते आणि म्हणते की आता मी तुमच्याकडे खरं काम घेऊन आलेले आहे आणि ते घरातील माणसंच येऊन तुम्हाला सही झालेले पेपर देणार आहेत. तुम्ही आता डिवोर्स पेपर तयार करा आणि सायली आणि अर्जुन या दोघांनाही पाठवा, हे सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं असतं, प्रिया त्यांना म्हणते की तुमची जी फी आहे ना ती तुम्हाला दिली जाणार आहे, मागच्या वेळेसारखा कोणताही गोंधळ होणार नाही, असं ती ठणकावून सांगते. तेव्हा तो वकील म्हणतो, ठीक आहे, त्यांच्याकडून मला कन्फर्मेशन मिळू द्या, मी हे सगळं करायला तयार आहे. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो, कारण इकडेच प्रियाने डिवोर्स पेपर तर तयार करून घेतलेले असतात आणि ते डिवोर्स पेपर हे सहीसाठी अर्जुन आणि सायलीकडे पाठवले जाणार असतात. जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र खूप मोठी गोष्ट असते, कारण अर्जुन आणि सायली या दोघांनाही ही गोष्ट माहीत नसते की त्यांच्या बाबतीत काय काय गोंधळ होणार आहेत, त्यांच्या बाबतीत हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे, हे अर्जुन आणि सायलीला माहिती नसतं. तेवढ्यातच त्या वकिलांचा अर्जुनला फोन येतो आणि अर्जुन म्हणत असतात, अर्जुनला ते सांगत असतात की अर्जुन सर, तुमच्या घरून डिवोर्स पेपर तयार करायला आलेले आहे, नोटीस पाठवायला सांगितलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे सगळं कोणी केलेलं आहे? त्याचबरोबर इकडे सायलीलाही ही नोटीस पाठवली जाते आणि सायलीलाही धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर अर्जुनला आणि सायलीला दोघांनाही फोन आलेले असतात आणि सायली म्हणत असते की हे कसं शक्य आहे, अर्जुन सर आणि मी आम्ही एकत्र राहण्याची स्वप्न बघत आहोत, पण हे सगळं काय होऊन बसलेलं आहे? हा प्रश्न आता समोर उभा राहिलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की हे सगळं माझ्या घरच्यांनी केले, पण मी सह्या कधी केलेल्या आहेत? सायली अर्जुनला कॉल करते आणि म्हणू लागते की अर्जुन सर, माझ्याकडे डिवोर्स पेपर आलेले आहेत आणि त्याच्यावर तुम्ही सह्या केलेल्या आहेत. सायलीला अर्जुन म्हणतो, कसं शक्य आहे? मी सह्या केल्याच नाहीत, मला फसवून माझ्याकडून सह्या घेतलेल्या आहेत, हे सगळं अर्जुन सायलीला सांगत असतो. त्याचबरोबर अर्जुन म्हणतो, मलाही आत्ताच ह्या गोष्टी कळलेल्या आहेत आणि मला वकिलांचा फोनही आलेला आहे, ज्या वकिलांनी हे डिवोर्स पेपर तयार केलेले आहेत. हे सगळं जे घडत असतं तेव्हा मात्र इकडे सायलीला धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की आता काय करायचं अर्जुन सर? तेव्हा अर्जुन म्हणतो की ते आपल्याला अशी नोटीस पाठवू शकत नाहीत आणि मी सही केलेली नाही हे मला माहिती आहे. जर माझी सही कुणी घेतली असेल तर मी त्याला सोडणार नाही, असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायलीला पण तो सांगतो की आत्ताच्या आत्ता तुम्ही प्रियाकडे जायचं आहे आणि तिला ठणकावून जाब विचारायचा आहे. अर्जुनला सायली विचारत असते, पण आता लग्नाचं घरी चालू होतं त्याच्यामुळं हा सगळा गोंधळ झालेला आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, बहुतेक मी घरी जाऊन पाहतो नक्की काय झालेलं आहे ते. मग इकडे अर्जुन जेव्हा आता घरी येतो तेव्हा पूर्णाजी, कल्पना या सगळ्यांना तो जाब विचारू लागतो. त्यांना म्हणू लागतो की नक्की काय चाललेलं आहे तुमचं, हे सगळं तुम्ही का केलेलं आहे आणि हे सगळं तुम्ही कोणाला विचारून केलेलं आहे, हे बोललं जात असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की खूप झालेलं आहे, अति झालेलं आहे, कारण मी आता यापुढं एकही गोष्ट सहन करणार नाही, कारण आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी मी सहन केलेल्या होत्या, पण आता तुमची मजल इतक्या पुढे गेलेली आहे की तुम्ही सगळ्यांनी माझ्या विरोधात एवढं मोठं कारस्थान रचलेलं आहे आणि माझ्या सह्या मम्मा तू कधी घेतल्यास मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे का तन्वीने मला फसवून सह्या घेतलेल्या आहेत, हे अर्जुन विचारत असतो. तेव्हा अर्जुनला सगळेजण सांगत असतात की हे कसं शक्य आहे, आम्ही कशाला तुझ्यात फसवून सह्या घेऊ, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, हे कदापि शक्य नाही, मी सायलीला डिवोर्स देणार नाही. कल्पना आणि पूर्णाजी म्हणू लागतात की हे बघ अर्जुन, आम्ही तुझ्या भल्याचा विचार करत आहोत आणि तुला जर अजूनही असं वाटत असेल तर एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, जर तुला त्या मुलीशी संबंध तोडायचे नसतील तर तुला आमच्याशी कायमचे संबंध तोडावे लागतील. आणि असं म्हणत पूर्णाजी नेहमीप्रमाणे आजारी पडायचं नाटक करू लागते आणि म्हणते की मी आता अन्न पाणी सोडून देणार आहे आणि मी खाणार पिणार नाही आणि माझं काय झालं तर तू जबाबदार असशील त्याला, हेही ती बोलत असते. आणि अर्जुनला आता इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं. पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही
असं म्हणत असतात की आम्ही हे जे आहे ते अन्न पाण्याचा त्याग करणार आहे जोपर्यंत तू या डिवोर्स पेपरवरती सह्या करून हे डिवोर्स पेपर कोर्टात फाईल करत नाही आणि तन्वीबरोबर लग्नासाठी तयार होत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही. हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात आणि अर्जुन हे बोलत असतो तेव्हा अर्जुन म्हणत असतो तुम्ही काही करा आणि अर्जुन तिथून निघून जातो. परंतु कल्पना आणि पूर्णाजीनं हे नाटक आता सुरूच ठेवलेलं असतं. अन्न पाणी खायचं नाही, काही बोलायचं नाही, फक्त घरामध्ये शांतता, स्मशान शांतता पसरलेली असते आणि सगळेजण म्हणत असतात की काहीही झालं तरीही अर्जुन तू या लग्नाला तयार हो. प्रताप त्याचबरोबर इकडे अस्मिता सगळेजण त्याला सांगत असतात. त्याचबरोबर अश्विनी म्हणत असतो की दादा तू विचार कर ना प्रिया तन्वीचा, कारण तन्वी कशी आहे तुला माहिती आहे ना. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन भयानक चिडलेला असतो. अर्जुन शेवटी त्याच्यापुढे काहीच पर्याय राहत नाही आणि अर्जुन म्हणतो की बास आता. आणि तोपर्यंत अर्जुनने इकडं सायलीला तयार केलेलं असतं. सायलीनं स्टँड घ्यायची वेळ आलेली असते आणि हे सगळे डिवोर्स पेपर वगैरे सगळे सुरू झालेले असतात आणि मग ऐन साखरपुड्याचा मुहूर्त निघालेला असतो आणि तेव्हा सायली ठरवते की आता मी शांत राहणार नाही. काहीही झालं तरी सायली प्रियाकडे जाते आणि तिला म्हणते की तुला काय वाटलं, तू माझा नवरा माझ्यापासून, माझं प्रेम माझ्यापासून हिरावून घेशील. आत्तापर्यंत लहानपणापासून मी बघत आलेले आहे, माझी प्रत्येक गोष्ट तुला हवी होती आणि आत्ताही माझे अर्जुन सर तुला हवे आहेत, पण एवढं सहजासहजी ते शक्य नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत अर्जुन सरांना मी तुला मिळू देणार नाही. काही झालं तरी अर्जुन सर हे फक्त आणि फक्त जे आहे आणि काहीही झालं तरीही मी त्यांच्यापर्यंत तुला पोहोचू देणार नाही. हे सायली बोलत असते. तेव्हा प्रिया म्हणत असते तू माझं काहीच बिघडवू शकत नाही. तेव्हा सायली म्हणत असते मी काय करू शकते ते बघ. ही नोटीस तुला द्यायला आलेली आहे कारण तू त्यांच्याशी लग्नासाठी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर माझ्या नावाने खोटे डिवोर्स पेपर तयार करून तू आत्ताही मला पाठवलेले आहेत. त्यामुळं काहीही झालं तरी या सगळ्याला तू जबाबदार आहे, ही गोष्ट विसरून चालणार नाही आणि मग काय होऊ शकतं तू जायत याचा विचार तुझी तू कर. आणि त्यानंतर आता सायली शांत राहत नाही. प्रिया पुन्हा बोलायला सुरुवात करते. सायली तिच्या खानदेशी कानाखाली वाजवते आणि म्हणते की हे उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं आणि हे तोंड जे बघ बघ चालू आहे ना तुझं ते बंद करायचं आहे आणि हे जे गुडघ्याला वाशिंग बांधून बसलीस ना ते बंद करायचं आहे कायमचं, कारण ते सगळं मी कधीही होऊ देणार नाही. असं सायली स्पष्टपणे प्रियाला बोलत असते आणि सायली तेवढ्यावरच थांबत नाही तर सायली एक कोर्टाची नोटीस घेते आणि सुभेदारांच्या घरी येते आणि त्यांना ठणकावून सांगू लागते की ही घ्या कोर्टाची नोटीस आणि तुम्ही अर्जुन सरांचं लग्न करू शकत नाही कारण मी त्यांची कायद्याने बायको आहे आणि आमचा डिवोर्स झालेला नाही. हे कायमस्वरूपी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आत्तापर्यंत मी शांत होते म्हणून तुम्ही सगळ्यांनी वाटेल तसे वागलेले आहात आणि मी शांतपणे ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढं मी काहीही तुमचं ऐकून घेणार नाही कारण काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे कारण अर्जुन सर हे माझे पती आहेत, माझे कायद्याने ते नवरा आहेत. त्यामुळं तुम्ही कोणीही माझ्या बाबतीत काहीही चुकीचं वागू शकत नाही आणि अर्जुन सरांचं दुसरं लग्न करून देऊ शकत नाही. जोपर्यंत मी आहे आणि मी अर्जुन सरांची बायको आहे तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाहीत. हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्याचबरोबर सायली आणि अर्जुन या दोघांनी जी गोष्ट केलेली असते त्यामुळं घरातील सगळे चपापलेले असतात आणि सायलीला तर सायलीने जो दणका दिलेला असतो त्यामुळं सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.